बुद्धाय, जय भीम, जोहार. मी राजगुरू कदम आणि आपण पाहत आहात मूकनायक. सध्या महाराष्ट्रामध्ये जो ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे तो अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा. या उपवर्गीकरणाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाचे नेते तसेच संघटना याच्या बाजूने किंवा विरोधात अशी ठाम भूमिका मांडताना आपल्याला कोणीही दिसत नाही. परंतु या प्रश्नाबद्दल एक जन आंदोलन उभं करून त्या आंदोलनामार्फत सरकारला जाब विचारण्यासाठी दिनांक 26 जून 2026 रोजी जो महामोर्चा किंवा आंदोलन होणार आहे त्याचे नेतृत्व करणार आहेत आपले सरसेनानी अनिराज आंबेडकर साहेब. या आंदोलनाबाबत किंवा या मोर्चाबाबत काय तयारी असेल किंवा हा मोर्चा कशा प्रकारे असेल आणि आपली मागणी काय असेल आपण जाणून घेऊया अनिराज आंबेडकर यांच्याकडून. आज या इथे अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या 59 जातीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांचा एकमुखाने निर्णय झालेला आहे की 30 तारखेला मुंबईमध्ये 11 वाजता मेट्रो सिनेमा येथून विधानसभेला घेराव घालण्यासाठी मोर्चा निघणार आहे. ज्याच्या एकच मागणी असणार आहे की हे जे काही उपवर्गीकरण चालू आहे सरकार जबरदस्तीने करू पाहत आहे त्याला आम्हा सर्वांचा विरोध आहे. आम्ही SC सर्व म्हणजे अनुसूचित जातीचे सर्व मंडळी एक आहोत, एक संघ आहोत आणि आमच्यामध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये आणि बदर जी समिती आहे ती ताबडतोबीने बरखास्त करावी, तिचा अहवाल हा मान्य करू नये अशी आमची मागणी आहे. तेव्हा या मागणीसाठी या 30 तारखेला सर्वच अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या सर्व जाती मग ते बौद्ध असतील, आंबेडकरवादी असतील, चर्मकार समाजाचे असतील, ढोर समाजाचे असतील, बुरुड समाजाचे, पासी, मेहतर आणि इतर अनेक जाती, इवन मातंग समाजामधले 60 ते 70% लोक सुद्धा या मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि ही एकजूट आम्ही सरकारला दाखवणार आहोत. आणि त्या एकजुटीमुळे मला वाटतं की सरकार हा जो जबरदस्तीने घेतलेला म्हणजे लादू करत असलेला जो निर्णय आहे की या SC मध्ये फाटाफूट करण्याचा तो मागे घेईल. न पेक्षा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र करण्यात येईल याची सरकारने नोंद घ्यावी. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. या उपवर्गीकरणात आमच्या 59 जातीपैकी कुणाचाच फायदा होणार नाहीये. आमचं असं म्हणणं आहे की जर मातंग समाज फार मागे पडलाय, मातंग समाजाचं फार नुकसान झालेलं आहे, त्यांची प्रगती झालेली नाही असं जर सरकारला वाटत असेल तर त्याला सुद्धा सरकारच जबाबदार आहे. आणि मग त्याच्यातून सरकारने उपरती व्हावं आणि मातंग समाजाला त्यांची प्रगती झाली नाही असं तुम्हाला वाटत असेल तर एक 50,000 कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने जाहीर करावं ना. आमच्या काही पोटात दुखणार नाही. त्यांच्या प्रगतीसाठी त्या लागू केल्या जात नाही. इथे कोरडी सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या माध्यमातून मागासवर्गीय समाजामधली जी एकजूट आहे ती एकजूट फोडण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि मागच्या म्हणजे सर्वच समाजामध्ये ही तोडफोड चालू आहे. आपण सगळेजण बघतोय. मागे 2-1.5 वर्षापूर्वी साहेब OBC समाज आणि मराठा समाजामध्ये यांनी अशी भांडणं लावली की आता मराठा समाजातल्या एखाद्या माणसाचं केस कापायचे असतील तर OBCचा माणूस जात नाही, दाढी करायला जात नाही आणि मराठा समाजाच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये OBC खरेदी करत नाही. अत्यंत शत्रुत्वाची भावना ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि तशाच तऱ्हेचा भाग या आमच्या अनुसूचित जातीमध्ये सुद्धा लावून द्यायचा आणि आमच्या पदरात तर काय द्यायचं नाही. नोकऱ्या गेलेल्या आहेत, नोकऱ्या संपलेल्या आहेत, आरक्षण संपुटात आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. मग ज्या टोपल्यात भाकरीच नाहीत त्या रिकाम्या टोपल्यासाठी आम्ही एकमेकाच्या विरोधात भांडायचं का? हा या ठिकाणी खरा मुद्दा आहे आणि सरकारने याच्या संदर्भात आमच्यामध्ये बिलकुल फाटाफूट करू नये. आम्ही सगळेजण एक आहोत आणि एकजुटीने भविष्यात सुद्धा राहणार आहोत. सर्वांना जय भीम. आज आंबेडकर भवन या ठिकाणी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेब आणि सर्व अनुसूचित जाती जमातीचे सर्व नेते, आदरणीय पॅन्थर आमचे नेते जवी पवार साहेब आणि सर्वच नेते या ठिकाणी एक बैठक झाली आणि एका वाक्यात आली की 30 तारखेला मुंबईमध्ये जो लॉंग मार्च येणार आहे
तो लॉंग मार्च 3 तारखेला येणार आहे आणि मेट्रो ते विधान भवन घेराव या ठिकाणी जाणार आहे. माझा सर्व महाराष्ट्रातील भीमसैनिकांना, तरुणांना विनंती आहे की आपण सर्वांनी ही वेळ आणि ही तारीख लक्षात ठेवा. त्यामध्ये आम्ही पॅन्थर म्हणून तरुण उतरणार आहेत आणि तुम्ही उतरायचं. या ठिकाणी पॅन्थर आहेत, भीमसैनिक आहेत आणि नेते समाजाच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. हा आदेश किंवा ही सूचना या ठिकाणी आम्ही सर्व नेत्यांच्या वतीने ते करत आहोत. जय भीम. आम्ही आंबेडकर भवन मध्ये आहोत आणि आंबेडकर भवन मध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकरजी, आदरणीय भीमराव आंबेडकरजी यांच्या नेतृत्वामध्ये मीटिंग झाली आणि जे काही उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये ज्या समित्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत किंवा अनेक वेगवेगळ्या तारखाचे मोर्चा निघले होते. लॉंग मार्च पण 26 तारखेला घोषित झाला होता की जो मुंबईमध्ये येणार आहे. परंतु आज आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही एकत्र आलो आणि खूप छान निर्णय या ठिकाणी झाला की आपण सर्वांनी मिळून आंबेडकर कुटुंबाच्या नेतृत्वामध्ये नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आपण विधान भवनाचा घेराव केला पाहिजे. भारत देशाने, जगाने बघितलं पाहिजे ज्यावेळी कोणती सरकार चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याच्या विरुद्ध आंबेडकरी समाज निळा झेंडा घेऊन कसा बंड करतो लोकशाहीच्या मार्फत, हे आपल्याला दाखवण्याचं काम करावं लागेल. जय भीम, जय भारत. बघितलं सगळ्यांना माझा सविनय जय भीम. खरं तर महाराष्ट्र सरकार हा उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सगळे अनुसूचित जाती जमातीमध्ये जो भेदभाव निर्माण करत आहेत, म्हणजे काँग्रेसची जी नीती होती का त्याच्या आधी या देशाची सगळी एकत्र नीती होती की आधी फोडा आणि मग जोडा. त्या फोडा आणि जोडा या नीतीचे परिचय आधी वापरली जाते आणि त्यामुळे जो एकसंघ चाललेला सगळा समाज आहे याला फोडण्यासाठी हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांचा हा डाव आहे, कुटील डाव आहे की काही झालं तरी आपलं राज्य सुरळीत करायचं असेल तर या सगळ्या लोकांना आपसामध्ये लढवलं पाहिजे. ते जोपर्यंत आपसामध्ये लढत असतील तोपर्यंत आपलं सरकार किंवा आपलं शासन हे स्थिर राहील. कारण त्यांना माहिती आहे त्यांना आवाज देऊ शकणारं किंवा त्यांच्या विरोधी वातावरण निर्माण करणारं किंवा त्यांच्या सामोरं जाणारी ताकद जर कुठली असेल तर ती ताकद आंबेडकरी ताकद आहे. आणि ही आंबेडकरी ताकद ज्या सगळ्या जाती जमातींना एकत्र आणत आहे तिला छेद घेण्यासाठी हा त्यांचा डाव आहे. हा हाणून पाडला पाहिजे. आणि त्या दिवशी 30 तारखेला मेट्रोच्या इथून हा जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा. पुन्हा एकदा सगळ्यांना सविनय जय भीम. जय भीम. मी संजय रमेश भालेराव. महाराष्ट्र प्रस्तावित आरक्षण अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आज आंबेडकर भवन येथे माननीय सन्माननीय भीमराव आंबेडकर कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी आज एक मीटिंग कॉल आउट केली होती. त्या मीटिंगमध्ये सर्व पक्षाचे, सगळ्या संघटनेचे आणि सर्व समाजाच्या लोकांना आवाहन केलं होतं की मोर्चा कधी काढायचा. जे उपवर्गीकरणाच्या विरुद्ध जे लोक एकत्रित आहेत ते विखुरल्या गेले नाही पाहिजे. रेडल सारखा मोर्चा मुंबईमध्ये निघाला पाहिजे आणि या बहिऱ्या सरकारला ठणकून सांगायला पाहिजे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला व त्यांच्या मूल्यांना हात घातला तर तुम्ही आगीत हात घालताय. हा संदेश या मनुवादी सरकारला देण्यासाठी वेगवेगळ्या तारखांचा घोळ आज माननीय भीमराव आंबेडकर तसंच सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या विचाराने सर्व नेत्यांना आज कळवण्यात येत आहे की 30 जून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर आणि भारतभर सर्व लोक येणार आहेत. त्या मोर्चाला आपणही सामील व्हा. प्रामुख्याने या मोर्चामध्ये चर्मकार समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह धरलेला आहे की मोहरमच्या दिवशी मोर्चा नकोय, कारण त्या दिवशी मुस्लिम समाजाचा ताजिया येतोय. जागोजागी गल्लोगल्ली मुस्लिम बांधव आपल्या प्रोसेशनमध्ये असतात आणि शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून. आणि 29 तारखेला आमदार आणि मंत्र्यांना स्टेबल राहतील आणि 30 तारीख ही सुयोग्य राहील या भूमिकेला समरस राहून सर्वांनी 30 तारखेला या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे. मी आव्हान करतो महाराष्ट्राच्या जनतेला, खूप लढलो बेकीने
आता लढूया एकीने. जय भीम. विविध जातीतील संघटनांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे एकसंघाने एक विचाराने या ठिकाणी निर्णय घेतला आहे की या उपवर्गीकरणाबाबत एक भव्य दिव्य असे आंदोलन किंवा मोर्चा दिनांक 30 जून 2026 रोजी मेट्रो सिनेमा ते विधान भवन या ठिकाणी भव्य दिव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. पाहूयात हा मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतोय ते. कॅमेरामॅन प्रकाश लांडगेसह मी राजगुरू कदम, दादर आंबेडकर भवन.